नमस्कार, मी अशोकराव टाहुरे, कवी, लेखक व सामाजिक कार्यकर्ता असून प्रख्यात कवी, लेखक, चित्रपट गीतकार अरुणजी वाळुंज यांच्या अनमोल सहकार्याने आज त्यांनी निर्मित केलेल्या बेधडक महाराष्ट्र या फेसबुक पेजवर लाईव्ह येत आहे। तसेच आज मी कळमोडी उपसा जलसिंचन योजना एक मृगजळ या विषयावर विस्तृत विश्लेषण करणार आहे। अरुणजी वाळुंज यांनी विविध क्षेत्रात अतुलनीय असं कार्य केलं आहे। आगामी खरडा ह्या चित्रपटामध्ये त्यांची गाणी आहेत। तसेच महागायक आनंद शिंदे, ज्ञानेश्वर मेश्राम या मान्यवरांनी सुद्धा त्यांची गीते गायली आहेत। अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम ते राबवतात। त्यांचे मी सर्वप्रथम मनपूर्वक आभार मानतो। तसेच त्यांचा परिचय होण्यासाठी आमच्या भागातील युवा सामाजिक कार्यकर्त्या व जयहरी फाउंडेशनच्या माध्यमातून द्वारका वृद्धाश्रमाची उभारणी करून मोलाचं सामाजिक काम करणाऱ्या कल्याणीताई पवार यांचंही विशेष सहकार्य लाभलं। त्यांचंही मी आभार व्यक्त करतो। आज या ठिकाणी पाणी प्रश्नाबाबतचा गंभीर प्रश्न या ठिकाणी मला मांडायचा आहे। बेधडक महाराष्ट्र पेजवर जे मान्यवर सहभागी झालेत त्यांचं मी स्वागत करतो। सर्वप्रथम या कळमोडी योजनेचा घोषवारा देत असताना मला या ठिकाणी सांगायचं आहे की 30 एप्रिल 1997 रोजी भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीचं सरकार असताना त्यावेळेस मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री होते। त्या कालावधीत कळमोडी उपसा जलसिंचन योजनेचा जो सुप्रमा आहे 54.38 कोटीचा तो मंजूर झाला होता। सदर कळमोडी मध्यम प्रकल्प योजना जी आहे त्या योजनेमध्ये कळमोडी धरणाची निर्मिती, त्याचप्रमाणे खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील मिरजेवाडी, चासकामान, कडदे, मोकल, पापळवाडी, कान्हेवाडी या भागातील 1625 हेक्टर क्षेत्र, त्याचप्रमाणे आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी, कोल्हारवाडी, थुगाव, भावडी, कारेगाव, पेठ, पारगाव या सातगाव पठार परिसरातील 3440 हेक्टर असं एकूण 5065 हेक्टर क्षेत्रासाठी ही योजना कार्यान्वित होणार होती। त्याचप्रमाणे सातगाव पठारमधील गावांमध्ये 9 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधणे हे योजनेमध्ये प्रस्तावित होते। सदर योजनेचे काम सुरू झाल्यानंतर एप्रिल 2000 मध्ये कळमोडी धरणाच्या बांधकामास निर्मिती सुरुवात झाली। कळमोडी धरण हे खेड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये राजगुरुनगरपासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर कळमोडी गावाजवळ आहे। सदर धरण जे आहे त्या धरणाची क्षमता जी आहे 1.514 TMC आहे, तर त्याचा प्रत्यक्ष पाणी वापर जो आहे तो 1.94 TMC आहे। सदर धरणामध्ये ज्यावेळेस त्याचा पाणी वाटप निश्चित झाला त्यातील 0.87 TMC पाणी जे आहे हे कळमोडी योजनेला, तर 1.07 TMC पाणी हे चासकामान धरणाच्या पुनर्भरणासाठी राखीव ठेवलेलं आहे। सदर धरण जे आहे ते 2010 साली त्या धरणाचं बांधकाम पूर्ण झालं आणि 2009 पासून पूर्ण क्षमतेने धरण भरण्यास सुरुवात झाली।
धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास सुरुवात झाली आणि सदर धरणाची निर्मिती जी आहे ती ह्या उपसा योजनेसाठी, म्हणजे सुरुवातीला त्या योजनेचं नाव सातगाव पठार उपसा जलसिंचन योजना असं होतं. राज्याचे सध्याचे गृहमंत्री व ज्येष्ठ नेते नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी या योजनेसाठी सुरुवातीपासून मोठा पुढाकार घेतला होता. त्याचप्रमाणे खेडचे तत्कालीन आमदार स्वर्गीय नारायणरावजी पवार यांचंही त्यामध्ये योगदान होतं. धरण पूर्ण झाल्यानंतर योजना गतीने पूर्ण होणं गरजेचं होतं. त्यानंतर खेड तालुक्यामध्ये धरण असल्यामुळे खेड तालुक्यातील कायम दुष्काळी असणाऱ्या अवर्षणग्रस्त अशा पूर्व भागालाही पाणी मिळावं अशी न्याय्य मागणी आत्ताचे खेडचे आमदार व त्या काळातही ते खेडचे प्रतिनिधित्व करत होते. आज मला हे सांगावंसं वाटतं की ज्यावेळेस खेडच्या पूर्व भागालाही पाणी दिलं जावं अशी आग्रही मागणी खेडचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांनी केली आणि त्यामुळं खेडच्या पूर्व भागातील कनेरसर, पूर, वरडे, वाबगाव या गावातील अतिरिक्त 843 हेक्टर क्षेत्र जोडण्याबाबतचा प्रस्ताव तयार झाला. परंतु त्यामुळं पूर्वी जो सुप्रमा मंजूर झाला होता, काही निधी जो वर्ग झाला होता कामासाठी, काम बंद पडलं, निधी परत गेला आणि त्यानंतर सदर कामाची जी गती आहे ती पूर्णपणे रेंगाळली. फेब्रुवारी 2017 या कामाचा जो आहे सुधारित जी प्रशासकीय मान्यता होती तो प्रस्ताव पुन्हा शासनाकडे गेला आणि सदर प्रस्तावामध्ये 212.73 कोटी रकमेची अंदाजपत्रकीय जी मंजुरी आहे ती शासनाकडे मागितली गेली. परंतु त्यामध्ये प्रकल्पाचा सखोल अभ्यास, सखोल सर्वेक्षण आणि अचूक भूसंपादन या काही त्रुटी काढून तो प्रस्ताव शासनाने परत पाठवला. 1997 साली 54 कोटीमध्ये पूर्ण होणारा हा जो प्रकल्प आहे त्याची अंदाजपत्रकीय किंमत जी आहे ती 2017 साली 20 वर्षानंतर 200 कोटीच्या पुढे गेली. आत्तापर्यंत एप्रिल 2019 पर्यंत शासनाने या प्रकल्पावर 55.30 कोटी रुपये खर्च केले आहे. म्हणजे सदर खर्च जो आहे कळमोडी धरण बांधणे, 9 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधणे, त्याचप्रमाणे नुकसान भरपाई वगैरे शेतकरी जे बाधित झालेले असतील त्यांना देण्यामध्ये गेले. आता प्रश्न राहिला की 24 वर्ष झाली परंतु योजना मात्र अजूनही सर्वेक्षणाच्या फेऱ्यातच अडकलेली आहे. मी अशोकराव टावरे, कनेरसर तालुका खेड येथील रहिवासी आहे. माझं बालपण ज्या गावामध्ये गेलं, आम्ही ज्या वस्तीमध्ये राहायचो, गोगावले वस्ती, राजगुरुनगर शिरूर रस्त्यावर 14 किलोमीटर गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावर आमचं घर होतं. की ज्यावेळेस आम्ही 8वी 9वीला वगैरे शिक्षण घेत होतो 1990च्या काळामध्ये, तर डिसेंबर महिना आला की आमच्या ज्या आसपासच्या ज्या विहिरी असायच्या त्याला पाणीच नसायचं आणि त्यामुळं आम्ही सायकलीवर 4-4 डब्याने पाणी 1.5 किलोमीटरवरून आणायचो. आणि लहानपणी ज्यावेळेस हा अनुभव आला त्यावेळेस असं वाटायचं की आपल्या ह्या भागाला कायमस्वरूपी पाणी मिळावं. आमच्या गावाने देशाला 2 महान रत्न दिली आहेत. भारताचे माजी सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड यांचं कनेरसर हे गाव, यमाई देवीचं पवित्र असं मंदिर आमच्या गावामध्ये आहे. आज पूरमध्ये साहित्यिक नामदेव ढसाळ यांचा जन्म, वाबगावमध्ये यशवंतराव होळकरांचा मोठा वाडा
आणि त्यांचा इतिहास जो आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे अशी चांगली पार्श्वभूमी लाभलेली ही पूर्व भागातील ही जी गावं आहे ही स्वातंत्र्यापासून कायमस्वरूपी पाण्यासाठी वंचित आहे. आम्ही सुरुवातीला मी 2004 साली 2000 ते 2007 या कालावधीमध्ये खेड तालुक्यामध्ये भाजपचंही कार्य केलं होतं. भाजपचा खेड तालुका उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे युवा मोर्चा खेड तालुका अध्यक्ष म्हणूनही काम केलं होतं. राजकीय पक्षाचं काम करत असतानाही सुरुवातीपासून मी नेहमी सामाजिक उपक्रमावर भर दिला. सातत्याने पाणी प्रश्नी शासनाला निवेदने वगैरे पाठवली. राजगुरुनगरमध्ये फेब्रुवारी 2004मध्ये मी व माझ्या 10 सहकाऱ्यांनी 2 दिवस खेडच्या पूर्व भागाला पाणी मिळावे म्हणून उपोषण आंदोलनही केलं होतं. सुरुवातीपासून तळमळीने ह्या भागाला पाणी मिळावं, कोणताही राजकीय हेतू नाही, फक्त की आपल्या भागाला कायमस्वरूपी पाणी मिळावं या शुद्ध हेतूने सातत्याने शासनाकडे निवेदने आंदोलनाद्वारे पाठपुरावा केला. कळमोडी पाणलोट विकास संस्था या संस्थेची आम्ही 2018मध्ये स्थापना केली. त्यामध्ये माझे सहकारी रामदास दौंडकर, विलासराव शिंदे, वसंतराव राऊत, दिलीपराव चौधरी, सुभाषराव गोरडे, जयंतराव टावरे, रोहिदास गावडे, योगेश झावरे, प्रशांत जाधव, तुकाराम दौंडकर, विश्वनाथ टावरे असे आम्ही मुठभर सहकाऱ्यांसह आझाद मैदानावर 2 वेळा या कळमोडी प्रश्नी कळमोडी उपसा जलसिंचन योजनेबाबतची पार्श्वभूमी मांडत आहे. आम्ही लहान असताना अशा पद्धतीने पाण्यासाठीची अडचण पाहिली. 2017-18 साली दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती आणि लोकांना ही कळमोडी योजना लवकर व्हावी अशी अनेक वर्षापासून आस लागलेली आहे. परंतु गेली 24 वर्षेही झाली तरी अजूनही या योजनेला म्हणावी तशी गती प्राप्त झालेली नाही. 2018 साली आम्ही ज्यावेळी आंदोलन केले त्यानंतर मुख्य अभियंता जलसंपदा पुणे यांनी आमच्या आंदोलनानुसार व मागणीनुसार एक अहवाल शासनाला पाठविला होता. त्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्टपणे काही बाबी नमूद केल्या होत्या. 2019ची लोकसभा निवडणूक जेव्हा सुरू झाली त्या अगोदर पाण्यापासून वंचित असणाऱ्या अनेक गावांमध्ये लोकप्रतिनिधींच्या विषयी रोष निर्माण झाला होता. खेड तालुक्याचा पूर्व भागच नाही तर शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील थिटेवाडी बंधारा लाभ क्षेत्रातील जी गावे आहेत त्या गावांमध्येही पाण्याची कायमस्वरूपी टंचाई असते. थिटेवाडी बंधारा अर्धा TMCचा आहे आणि जर पाऊस जर चांगला झाला तर तो बंधारा पूर्ण क्षमतेने भरतो व त्यामुळे केंदूर पाबळ परिसरातील जी गावे आहेत त्यांची शेती व पिण्याच्या पाण्याची जी टंचाई ती दूर होते. परंतु अनेकदा पाऊस जो आहे तो 100% सरासरीने होत नाही आणि त्यामुळं पावसाचं प्रमाण जर कमी झालं तर मात्र सदर गावांना दुष्काळाला सामोरं जावं लागतं. एवढंच नाही, पिकांवर संकट कोसळतं, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं. थिटेवाडी धरणासाठी सुद्धा त्या काळी पाबळ येथील ज्येष्ठ नेते परमेश्वर चौधरी यांच्या माध्यमातून मोठं जन आंदोलन 2003च्या दरम्यान झालं व त्यामुळे ते थिटेवाडी धरण जे आहे त्याचं काम पूर्ण झालं. आमच्या परिसरातील अनेक लोकप्रतिनिधी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, यांनी सुद्धा पाणी प्रश्नासाठी मोठं योगदान दिलेलं आहे.
आज मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की ही जी कळमोडी योजना जी आहे ही अपूर्ण राहण्यामागं काही तांत्रिक बाबी कारणीभूत आहेत आणि त्या तांत्रिक बाबींकडं लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचं झालेलं अक्षम्य दुर्लक्ष हे सुद्धा त्यासाठी मोठं कारणीभूत आहे. आपण पाहतो की निवडणुका जवळ आल्या किंवा दुष्काळ पडला मग तेवढ्याच कालावधीपुरतं आपण सुद्धा गंभीर राहतो आणि लोकप्रतिनिधींकडे जातो की आता आम्हाला ही योजना तातडीने पूर्णत्वास नेली पाहिजे. परंतु त्यानंतर आपणच पाठपुरावा करण्यात कमी पडतो. आज एखादा आमदार असेल, खासदार असेल, या मोठ्या व्यक्ती ज्या आहेत त्यांच्याकडे पूर्ण तालुका किंवा खासदार असेल तर 6 तालुके असतात आणि त्यामुळं त्यांना त्या भागातील विविध प्रश्नांना सामोरं जावं लागतं. मग आपण ज्या भागामध्ये राहतो आपल्याला ही जी समस्या आहे त्याबद्दल आपणही पाठपुरावा करणे गरजेचं आहे हे सुद्धा नागरिकांनी ओळखलं पाहिजे. आम्ही मुठभर सहकाऱ्यांसह हा लढा कायम तेवत ठेवला. जेव्हा जानेवारी 2019 मध्ये तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केंदूर, पाबळ व सातगाव पठार भागातील ही जी लोक आहेत की ज्यांना खूप आस लागलेली होती ह्या योजनेची, या सर्वांना घेऊन मंत्रालयामध्ये बैठक घेतली. सदर बैठकीमध्ये खेड तालुक्यातील, आंबेगाव तालुक्यातील, शिरूर तालुक्यातील लोकप्रतिनिधी, मग त्यामध्ये सध्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील, खेडचे माजी आमदार स्वर्गीय सुरेशराव गोरे साहेब असतील, शिरूरचे आमदार अशोकराव पवार साहेब असतील, त्याचप्रमाणे विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे साहेब असतील व ह्या भागातील शेतकरी मंडळी सुद्धा उपस्थित होती. या फेसबुक लाईव्हमध्ये प्रशांतजी गायकवाड साहेब, ओमप्रकाश देणगे साहेब, विजयकुमार दाते साहेब सहभागी झालेत. त्याबद्दल मी बेधडक महाराष्ट्राच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. आणि सदर बैठक जेव्हा झाली त्या बैठकीमध्ये तत्कालीन जलसंपदा राज्यमंत्री विजयजी शिवतारे साहेबांनी थिटेवाडी धरणापर्यंतच्या गावांसाठी योजना जाहीर केली व योजनेचं सर्वेक्षण करायला 2 वर्षापूर्वी सांगितलं. आणि तेव्हा त्यांनी अशी घोषणा केली होती की 2 वर्षात शेतावर पाणी येईल. मग त्या गोष्टीला आता 2 वर्ष उलटून गेली आहेत. सदर योजना घोषित झाली. नागरिकांच्या मनामध्ये सुद्धा एक आशेचा किरण जागा झाला की आता नक्कीच आपल्या भागाला पाणी मिळेल. आणि वस्तुस्थिती पण तशी होती, कारण संबंधित खात्याच्या मंत्र्याने ती योजना घोषित केली होती. आपल्या भागातील आमदार खासदारांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता आणि लवकरच पाणी येणार. आणि एवढंच नाही तर पूर्वी जे 5065 हेक्टर क्षेत्रासाठी ही जी योजना मंजूर होती, म्हणजे त्यामध्ये खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील चासकामान, कडदे, मिरजेवाडी भागातली गावे आणि आंबेगाव तालुक्याच्या सातगाव पठारातील गावे. त्यानंतर आमदार दिलीपराव मोहिते यांच्या आग्रहामुळे खेड तालुक्याच्या पूर्व भागातील 843 हेक्टर क्षेत्रसुद्धा प्रस्तावित केलं होतं, परंतु त्याला त्या काळी शासन मान्यता मिळाली नव्हती. सदर योजना जी आहे ती थिटेवाडी बंधारा लाभ क्षेत्रातील गावापर्यंत वाढवावी अशी आग्रही मागणी केंदूर, पावळ परिसरातील नागरिकांनी केली. आणि त्यांचा जनरेटा व त्यांची एकी, त्यामुळे खासदार साहेबांनी मंत्री महोदयांसमेत बैठक घेतली. आम्ही सुद्धा कळमोडी पाणलोट विकास संस्थेच्या माध्यमातून नोव्हेंबर 2018 ते जानेवारी 2019 या कालावधीमध्ये सदर संबंधित गावामध्ये बैठका घेतल्या. मग त्यासाठी आंबेगाव तालुक्यातले काही नेते मंडळी, डॉक्टर ताराचंद कराळे असतील, वाबगावचे माजी उपसरपंच अजय भागवत असतील, आमचे कनेरसर येथील यमाई देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष मोहनराव दौंडकर असतील, माजी सरपंच हनुमंतराव दौंडकर असतील, सुधीर माशेरे असतील, पूरचे माजी सरपंच संदीप गावडे, श्रीनिवास गावडे असतील, वरुडचे सरपंच मारुतीराव थिटे असतील, अशा विविध मान्यवरांनी, त्याचप्रमाणे
कुरवंडीचे पत्रकार व त्यांच्या पत्नी जे आता विद्यमान सरपंच आहेत ते सुनीलराव तोत्रे यांनी सुद्धा त्या काळी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं होतं आणि आम्ही गावोगाव जाऊन बैठका घेतल्या होत्या आणि जनजागृती केली होती. विजय शिवतारे साहेबांनी सदर योजना जी आहे ती बंद नलिकेद्वारे राबवण्याचं घोषित केलं आणि त्यामुळे 30% पाण्याची बचत होणार आहे असंही त्यांनी सांगितलं. आणि त्यामुळं पूर्वीचं 5065 हेक्टर क्षेत्र आणि उर्वरित आता जे नवीन वाढवलं जाणार होतं 2000 हेक्टर क्षेत्र, या सर्व क्षेत्रासाठी पाणी मिळावं यासाठी त्यांनी सर्वेक्षणाची घोषणा केली होती. परंतु यामध्ये एक तांत्रिक अडचण अशी राहिली होती की योजनेची पूर्ण व्याप्ती बदलली होती. म्हणजे एखादी योजना जी आहे तिच्या व्याप्तीत जर काही बदल झाला, म्हणजे वाढणारं क्षेत्र जर 10% पेक्षा जास्त असेल किंवा वाढीव क्षेत्राला जास्त पाणी लागत असेल तर त्यासाठी जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांची मान्यता आवश्यक असते. त्याचप्रमाणे राज्य तांत्रिक सल्लागार समितीची सुद्धा मान्यता घ्यावी लागते. मला प्रशासनाने जो अहवाल पाठवला त्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की खेड तालुक्याच्या पूर्व भागातील असतील किंवा पुढे शिरूरच्या पश्चिम भागातील जी गावे असतील ती गावे जर ह्या योजनेमध्ये जर सामील करायची असेल तर त्यासाठी सुरुवातीला प्राधिकरण मान्यता आवश्यक आहे आणि जोपर्यंत प्राधिकरण मान्यता घेतली जात नाही तोपर्यंत ह्या गावांना हे पाणी येऊ शकत नाही. तसेच लोकप्रतिनिधी योजना घोषित केली, प्रशासनाने देणारी कारवाई करण्यासही सुरुवात केली. त्या काळी मला प्रशासनाने जो अहवाल दिला त्यामध्ये तर एवढंही हेही स्पष्ट केलं होतं, कार्यकारी अभियंता जे आहे चासकामान प्रकल्पाचे त्यांनी पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाला माझ्या निवेदनानुसार अहवाल पाठवला होता व त्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की कळमोडीचं 1.07 TMC पाणी कळमोडी उपसा योजनेला देता येणार, कारण ते पाणी जे आहे ते चासकामान धरण पुनर्भरणासाठी राखीव ठेवलेलं आहे. आणि एवढंच नाही तर त्यांनी पत्रामध्ये असंही नमूद केलं होतं की भविष्यामध्ये PMRDA सुद्धा पाणी मागण्याची शक्यता आहे. आज खेड तालुक्यामध्ये भामा आसखेड असेल, चासकामान असेल किंवा कळमोडी असेल ही 3 धरणं आहे. आज भामा आसखेडचं पाणी पिंपरी चिंचवड पुण्याला गेलेलं आहे. चासकामान धरणाचं पाणी खेड तालुक्यातीलच गावांना मिळत नाही. आज गोसासी धामणटेकपासून निमगावमधून जाणारा चासकामानचा जो कालवा आहे तो फक्त 2-3 किलोमीटर अंतरावर आहे, परंतु भौगोलिक डोंगराळ परिस्थितीमुळे ते पाणी पुढं गोसासी कनेरसर पाबळला जाऊ शकत नाही. त्यामुळे चासकामान धरणाचं पाणी सुद्धा त्या भागाला उपलब्ध होणं अवघड आहे. डिंब्याचा कालवा जरी शिरूर तालुक्यातून गेला असला तरी प्रत्येक धरणाचं जे आहे पाणी वाटप हे धरण निर्मितीच्या वेळेसच झालेलं असतं, त्यामुळं त्यात बदल करणं अवघड असतं. आमच्या खेड तालुक्यातील ज्येष्ठ आदर्श शिक्षक व साहित्यिक आमचे मार्गदर्शक मधुकरजी गिलबिले हेही आपल्या लाईव्हमध्ये सामील झाले आहेत. त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. आज आपण पाहतो की अशी ही समस्या गंभीर असताना की जर पाणीच मिळाले नाही तर आपण म्हणतो पाणी हे जीवन आहे, परंतु एवढी काही विदारक स्थिती नसताना फक्त इच्छाशक्तीचा अभाव यामुळं हा आमचा भाग जो आहे तो कायमस्वरूपी पाण्यापासून वंचित राहिला. आणि जर तांत्रिक बाबींकडेच लक्ष दिलं नाही तर ह्या योजनांच्या घोषणा करून काय साध्य होणार आहे. आज ज्यावेळी प्राधिकरणाची मान्यता आवश्यक आहे ही बाब मला प्रशासनाने अहवालाद्वारे पाठवली, मी त्याद्वारे वर्तमानपत्रामध्ये माझी वस्तुस्थिती मांडली तर माझ्यावर सुद्धा अनेकांनी टीका केली. म्हणजे याला काय कळतं, ही योजना घोषित झालेली आहे ही होणारच. मला काही योजनेमध्ये कोणताही खोडा घालायचा नव्हता, फक्त वस्तुस्थिती मी लोकांसमोर आणली होती की जर जलसंपत्ती प्राधिकरणाने मान्यता दिली नाही तर वाढीव क्षेत्र तुम्ही सामील करू शकत नाही, आणि जर वाढीव क्षेत्र तुम्ही सामील करू शकत नाही तर तुमच्या गावापर्यंत पाणी कसं येणार, हा माझा साधा सरळ प्रश्न होता. त्यानंतर मी स्वतः जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना 2-3 वेळा भेटलो. त्यांनी मला जलसंपदा खात्याचे जे धोरण विभाग आहे तिथल्या कक्ष अधिकारी वैशाली वर्तक
यांना भेटायला पाठवलं. त्यांना मी भेटलो असता त्यांनी मला सांगितलं की तुमच्या भागातील लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे, त्यांनी प्राधिकरणाकडे गेलं पाहिजे आणि प्राधिकरणाकडे वाढीव पाण्याची मागणी केली पाहिजे आणि वाढीव क्षेत्राला मान्यता द्यावी ही मागणी केली पाहिजे. आणि त्यानंतर मी 13 ऑगस्ट 2019 रोजी प्राधिकरणाकडे सुद्धा याचिका दाखल केली की थिटेवाडीपर्यंतच्या या गावांना फक्त 2000 हेक्टर क्षेत्रासाठीच नाही तर पूर्ण क्षेत्राला पाणी दिलं जावं आणि त्यासाठी कळमोडी धरणाचं जे राखीव ठेवलेलं चासकामांसाठीचं 1.07 TMC पाणीसुद्धा दिलं जावं अशी मी आग्रही मागणी केली. परंतु दुर्दैवाने नंतर कोरोना समस्येमुळं माझी ती याचिका जी आहे ती अजून बोर्डावर आली नाही. आज आपण पाहतो की सदर याचिका मी दाखल केल्यानंतर मी शासनाकडे जलसंपदा खात्याकडे सातत्याने पाठपुरावा केला या योजनेचा. नुकतंच जानेवारी 2021 मध्ये माझ्या पाठपुराव्यानुसार मुख्य अभियंता जलसंपदा विभाग यांनी कार्यकारी संचालक महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांना अहवाल पाठवलेला आहे. आता सदर अहवालातले थोडे मुद्दे मी या ठिकाणी मांडत आहे कारण ते मला महत्त्वाचे वाटतात. कळमोडी उपसा जलसिंचन योजना अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील व आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातील 5065 हेक्टर क्षेत्रासाठी कळमोडी धरणातील 0.87 TMC पाण्यातून उपसा योजना प्रस्तावित होती. खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कनेरसरपूर, वरुडे, वापगाव परिसरातील व शिरूर तालुक्यातील केंदूर, पाबळ परिसरातील अवर्षणग्रस्त गावांसाठी सुद्धा बंदिस्त पाईपलाईनद्वारे योजना राबवण्याचे व वाढीव 2000 हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री शिवतारे साहेब यांनी जाहीर केले होते. वास्तविक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, परंतु 30% पाणी बचत होणार असली तरी वाढीव गावामध्ये 2000 हेक्टर क्षेत्र नाही तर जवळपास 20,000 हेक्टर क्षेत्र आहे. मग वाढीव क्षेत्रासाठी पाणी आवश्यक आहे व चासकामान धरणाचे पाणी देता येणार नाही असे पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाने लेखी कळवले आहे. त्यावर उत्तर देताना मुख्य अभियंता जलसंपदा यांनी सदर बाब धोरणात्मक असल्याने अतिरिक्त क्षेत्र समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव महामंडळाने शासनाला 19/8/2019 रोजी पाठवला आहे असे नमूद केले. म्हणजे याचा अर्थ 1.5 वर्षामध्ये ह्या प्रस्तावाला कोणती मान्यता मिळालेली नाही. मग आम्ही कसं समजायचं की आमच्या वाढीव गावांना पाणी मिळणार? माझ्याकडे शासनाचं पत्र आहे. एवढंच नाही, कळमोडी धरणाचं चासकामान धरणासाठी राखीव असलेले 1.07 TMC पाणी योजनेला द्यावं अशी मागणी मी ऑगस्ट 2019 रोजी महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे केली आहे. त्यावर महामंडळाने 19/10/2019 रोजी शासनाला पत्र पाठवलं आहे असं नमूद केले. आता गेली अनेक वर्ष सर्वेक्षणातच अडकलेली ही कळमोडी योजना जी आहे त्याचा सुप्रमा असेल किंवा तांत्रिक मंजुरी होऊन आगामी अर्थसंकल्पात निधी तरतूद होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात व्हावी अशी मी मागणी केली होती. तर त्यावर जे उत्तर दिलेलं आहे तर ते बंदिस्त नलिका प्रणालीद्वारे सिंचन करण्यासाठीचा सविस्तर सर्वेक्षण, संकलन व अंदाजपत्रक पूर्ण करण्याचं काम विभागाने केलं आहे आणि सातगाव पठार उपसा योजनेसाठीचं अंदाजपत्रकाचं काम पूर्ण झाल्यानंतर सुधारित प्रकल्प अहवाल हा सादर केला जाईल असं त्यात नमूद केलं. आता या ठिकाणी साहेबराव गावडे साहेब किंवा जावेद तांबोळी सर हेही ह्या लाईव्हमध्ये सहभागी झालेत. विलासराव शिंदे जे आमच्या कळमोडी योजनेचे सहकारी आहेत, पेडगावचे रहिवासी, त्यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. आज माझी या ठिकाणी तळमळ ही एकच आहे की शासनाने कळमोडी धरण जे आहे ते 10 वर्षापूर्वीच बांधून ठेवलंय आणि कळमोडी धरण बांधण्याचं जो उद्दिष्ट जे होतं ते उपसा जलसिंचन योजना राबवणे आणि आज 24 वर्षामध्ये 1997 साली या योजनेला मंजुरी दिली गेली. त्याची प्रथम प्रशासकीय मान्यता 1997 सालची. आज त्या गोष्टीला 24 वर्ष पूर्ण झालेली आहे. मग शासनाने हे तरी स्पष्ट केलं पाहिजे आता की ही योजना होणार आहे किंवा नाही. 5 फेब्रुवारी 2020 रोजी सध्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील साहेब
व आत्ताचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयामध्ये कळमुडी योजनेविषयी बैठक झाली. सदर बैठकीला केंदूर, पाबळ, कनेरसर, वापगाव परिसरातील नागरिक, त्याचप्रमाणे सातगाव पठार परिसरातील नागरिक सुद्धा उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये कळमुडी योजनेचा सुप्रमा सादर करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री यांनी दिले होते. परंतु मी केलेला काही पाठपुरावा व त्या आधारे मी असा एक निष्कर्ष या ठिकाणी काढतोय की सध्या शासन पूर्वीच्याच प्रस्तावित असलेल्या 5065 हेक्टर क्षेत्रासाठी योजना राबवण्याचं ठरवत आहे. कारण खेड तालुक्याच्या पूर्व भागातील किंवा पाबळ, केंदूर परिसरातील ही जी गावं आहे, म्हणजे वाढीव ही जी 12 गावं आहेत, या गावांना पाणी देण्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर आजही मंजूर नाही. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी शासन पुढाकार घेत नाहीये. आणि जर वाढीव गावांना पाणी मिळणार नसेल तर ही योजना कशी पूर्ण होणार? 5065 हेक्टर क्षेत्रासाठी 0.87 TMC मधून तुम्ही पाणी देणार. आज वाढीव गावासाठी तुम्ही म्हणता फक्त 2000 हेक्टर क्षेत्राला पाणी द्यायचं. योजनेची व्याप्ती बदलली तर प्राधिकरणाची मान्यता आवश्यक आहे. आणि ह्या तांत्रिक बाबींकडे आज तागायत गांभीर्याने कोणीही लक्ष दिलेलं नाही. मला या ठिकाणी तळमळीने सांगावंसं वाटतं की गेली 2 वर्ष पावसाचं प्रमाण चांगलं होतं, वेळ नदीला चांगलं पाणी होतं, ठिटेवाडी बंधाराही पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा गांभीर्य कमी झालेलं आहे. आणि जेव्हा दुष्काळ पडला, भविष्यात कधी पडेल, तर मग नागरिकांना कळमुडीची आठवण होती. तोपर्यंत अनेक जण कळमुडीला सुद्धा विसरलेले असतात. की जर ही योजना सोडून दुसरी कोणतीही पर्यायी योजना ह्या गावांसाठी सध्या दिसत नाही किंवा त्याबाबतचं नियोजन प्रशासन लोकप्रतिनिधींकडून दिसत नाही, मग ज्या योजनेसाठी धरण बांधलं गेलं आहे तर ती योजना पूर्णत्वास नेली पाहिजे, अशी माझी यामागची भूमिका आहे. बेधडक महाराष्ट्राच्या वतीने मला काही प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत की शेतकऱ्यांची जमीन या योजनेसाठी जात आहे का किंवा किती जाणार आहे? तर कळमुडी धरण जे आहे त्या कळमुडी धरणासाठी स्थानिक जे बाधित शेतकरी असेल त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई वगैरे प्राप्त झालेली असेल. तसेच ही जी उपसा योजना जी आहे, ह्या उपसा योजनेसाठी ही योजना जी आहे ती चासकामान धरणाचा जो डावा कालवा आहे त्यातून ह्या कळमुडी उपसा योजनेचा उद्भव आहे. आणि ही योजना जी आहे ती बंद नलिकेद्वारे राबवली जाणार आहे. आणि त्यामुळे यासाठी एवढा भूसंपादनाचा मोठा प्रश्न नाही. आणि ती बाब जी आहे ती राज्य शासन जलसंपदा विभाग नक्की सोडवेल. आता ह्या योजनेचा जो फायदा आहे खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील चासकामान, कडदे, मिरजेवाडी असेल, पापळवाडी असेल, कान्हेवाडी असेल, या गावांना, तसेच सातगाव पठार भागातील कुरवंडी, कोलारवाडी, थुगाव, भावडी, कारेगाव, पेठ, पारगाव, त्याचप्रमाणे खेड तालुक्याच्या पूर्व भागातील मग वापगाव असेल, वरुडे, गाडकवाडी, चौदरवाडी असेल, पूर असेल, कनेरसर असेल, त्याचप्रमाणे शिरूर तालुक्यातील केंदूर, पाबळ, धामारी ह्या परिसरातील गावे असेल, ह्या अनेक गावांना ह्या योजनेचा फायदा होणार आहे. परंतु त्यासाठी वाढीव पाणी शासनाने उपलब्ध करून दिलं पाहिजे. चासकामान धरणाचा जो पाणी वाटप झालेला आहे, आपण पाहतो कळमुडी धरण जे आहे हे जून जुलै महिन्यातच भरतं आणि चासकामान धरण सुद्धा त्या दरम्यानच भरतं. आणि कळमुडीचं जे पाणी जे आहे 1.07 TMC चासकामान पुनर्भरणासाठी वापरलं जातं. तर त्याऐवजी जर ह्या उपसा योजनेला दिलं पूर्ण तर निश्चितच खेड, आंबेगाव, शिरूर तालुक्यातील ही जी सर्व गावं आहे यांना पाणी उपलब्ध होईल. आज आपण पाहतो शेतीला व
पिण्याला कायमस्वरूपी जर पाणी उपलब्ध झालं तर रोजगाराची समस्या संपुष्टात येईल. जे मायग्रेशन होतं, आज आपण पाहतो महात्मा गांधींनी सांगितलं खेड्याकडे चला, परंतु आपण पाहतो की आपण ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस आपण शिकायचो की 70% जनता जी आहे ती खेड्यामध्ये राहते. पण आपण पाहतो आता खेडी ही ओस पडू लागली आहे. आज नागरीकरण असेल, औद्योगिकरण असेल, त्यामुळे गावेच्या गावे ओस पडली आहे. आज आमच्या भागामध्ये औद्योगिकरण जरी झालं असेल, लोकांच्या जमिनी गेल्या, परंतु त्या प्रमाणात उद्योग उभे राहिले नाही, त्यामुळे लोकांना त्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध झाला नाही. विमानतळी त्या भागातून गेलं, त्यामुळं खेड चाकण भागातील जे रिअल इस्टेट उद्योग जो आहे तो सुद्धा मंदीमध्ये आला. आणि जर शेतीला पिण्याला जर कायमस्वरूपी पाणी मिळालं तर या भागातील जी शेती आहे ती बारमाही पद्धतीने लोक करतील आणि त्या उत्पादनावर जी लोक आहे, शेतकरी जो आहे तो नक्कीच सुखी होईल. आज आपण पाहतो या योजनेमुळे काही कोणाच्या हक्कावर विशेष अशी कोणती गदा येत नाही. आज योजनेच्या व्याप्तीत बदल झालेला आहे. योजनेच्या व्याप्तीत बदल झाल्यामुळे आपण पाहतो योजनेच्या व्याप्तीत बदल झाल्यामुळे त्यासाठी जी तांत्रिक बाबींची जी पूर्तता आहे ती शासनाने, प्रशासनाने केली पाहिजे. आज मी एक लहानसा कार्यकर्ता आहे. मी विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असतो. आपल्या भागातील या पाणी योजनेसाठी जे काही मला शक्य होईल ते मी व माझ्या सहकार्याने केलं आहे व यापुढेही आम्ही करणार आहे. 1 मार्च 2021 पासून आम्ही आझाद मैदान येथे या प्रश्नी बेमुदत धरणे आंदोलनास बसणार होतो. त्यासाठी मी व माझे सहकारी रामदास दौंडकर असेल, सुभाषराव गोरडे असतील, विलासराव शिंदे असतील, दिलीपराव चौधरी असेल, वसंतराव राऊत असतील, तुकाराम दौंडकर असेल, त्याच पद्धतीने अक्षय गायकवाड, योगेश झावरे, प्रशांत जाधव, विलासराव शिंदे, जयंतराव टावरे सर, आम्ही सर्वजणांनी नियोजन केलं होतं की शासनाला जागा करून ही योजना कशी तातडीने कार्यान्वित करता येईल यासाठी 1 मार्च रोजी जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार होतं तेव्हापासून आम्ही आंदोलन करणार होतो. परंतु दुर्दैवाने कोरोना समस्या वाढल्यामुळे आम्हाला सुरुवातीला दिलेली जी परवानगी आहे ती मुंबई पोलिसांनी नाकारली. आता मला या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा हा मांडायचा आहे की कोणती श्रेयवादाची किंवा कोणती लढाई नाही. आपल्या भागातील जे लोकप्रतिनिधी असतील यांनी सुद्धा या योजनेकडे गांभीर्याने घ्यावं. आज खेड आंबेगावचे जे आमदार आहेत ते सत्तेमध्ये सहभागी आहेत. आमदार दिलीपराव मोहिते पाटील असतील किंवा आदरणीय मंत्री साहेब दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील, यांनी या योजनेसाठी पुढाकार घ्यावा आणि खेड, आंबेगाव व शिरूर तालुक्यातील ही जी दुष्काळी गावं जी आहेत या दुष्काळी गावांना कायमस्वरूपी पाणी दिलं जावं आणि ती जी वंचित गावं आहे त्यांना न्याय दिला जावा अशी माझी या ठिकाणी आग्रही मागणी आहे. आज आमच्या संस्थेच्या वतीने सुद्धा गेली 3 वर्षामध्ये आम्ही सातत्याने निवेदन आंदोलनाद्वारे पाठपुरावा केला आहे. जलसंपदा खातं, जलसंपदा मंत्री असेल, जलसंपदा सचिव असतील, पुण्यातील मुख्य अभियंता असेल, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळ असेल, या विविध अधिकाऱ्यांना आम्ही अनेक वेळा निवेदन दिलं, भेटी घेतल्या आणि ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित करावी अशी मागणी केली. परंतु आता जे शासनाकडून असं जे ठरवलं जात आहे की पूर्वीच्या 5065 हेक्टर क्षेत्रापर्यंत ही योजना राबवायची आणि नंतर उर्वरित जी गावं आहेत त्यांचं पुढं भविष्यात पाहायचं, तर ते धोरण थोडंसं मला या ठिकाणी चुकीचं वाटतं. जर शासनाचं ते धोरण असेल तर 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस पूर्ण 1997 साली ही जो योजना जी आहे त्याचा सुप्रमा मंजूर झाला होता. कळमोडी धरण बांधून पूर्ण झाल्यानंतर कळमोडी उपसा योजनेचं सुद्धा काम सुरू झालं होतं. परंतु ते काम तेव्हा थांबलं आणि ते काम थांबलं व खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गाव प्रस्तावित करण्याचं जे ठरवलं आणि त्या 7-8 वर्षामध्ये काही घडलं नाही. नंतर 2017ला या योजनेचा सुप्रमा शासनाला सादर झाला, तोही परत पाठवला गेला आणि त्यानंतर 2 वर्षापूर्वी शिवतारे साहेबांनी योजना घोषित केली, त्याचं सर्वेक्षणही झालं. परंतु राज्य प्राधिकरण जे आहे, जलसंपत्ती नियमन प्राधिकरण MWRRA, याची मान्यता न घेतल्यामुळे आजही
ही खेड तालुक्याच्या पूर्व भागातील व शिरूर तालुक्यातील ही पाबळ केंदूरमधील जी गावं ही प्रस्तावित आहेत. त्यामुळं याबाबतचा निर्णय झाला पाहिजे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आमच्या कळमोडी पाणलोट विकास संस्थेच्या माध्यमातून आम्ही या 3 तालुक्यातील शेतकरी असतील, सर्व लोकप्रतिनिधी असतील, सर्व पक्षीय नेते मंडळी असतील यांना निमंत्रित करून कळमोडी पाणी परिषद आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्यातून हा जो लढा आहे हा पुढे चालू ठेवणार. आपल्या भागाला पाणी मिळावं यासाठी समर्पित वृत्तीने काम करण्याची आमची इच्छा आहे. आज आपण पाहतो की राज्यामध्ये अनेक ठिकाणी उपसा जलसिंचन योजना ज्या आहेत त्या कार्यान्वित झाल्या आहेत. आज सातारा सांगली भागातील ताकाटिक म्हैसाळ योजना असेल, टेंबू उपसा योजना असेल, काठापूर योजना असेल, जनाई सिरसाई योजना असेल पुणे जिल्ह्यातील, किंवा पुरंदरमधील गुंजवणी असेल, अशा अनेक योजना कार्यान्वित झालेल्या आहेत. आणि आपण पाहतो की या योजना जर कार्यान्वित होत असतात तर आपण कळमोडी उपसा योजनेबाबत सुद्धा शासनाने तेवढं गांभीर्याने घेतलं पाहिजे. आज आपण पाहतो की ह्या योजनेमध्ये जे आहे की कोणताही श्रेयवाद न घेता सर्वांनी हा एकत्रित लढा दिला पाहिजे. आज आपण पाहतो की अनेक छोट्या छोट्या प्रश्नी सोशल मीडिया असेल किंवा अनेक माध्यमं असतील ती लढा देत असतात. कारभारी बाबर सरांचं सुद्धा फेसबुक लाईव्हमध्ये मी स्वागत करतो, जे सुप्रसिद्ध साहित्यिक आणि एक कुशल संघटक आहेत. आज कळमोडी योजनेच्या माध्यमातून मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं की गेली 24 वर्ष रखडलेली ही जी योजना आहे ही तातडीने कार्यान्वित केली पाहिजे. आणि फक्त पूर्वीच्याच 5065 हेक्टर क्षेत्रासाठी न राबवता खेड तालुक्याच्या पूर्व व शिरूर तालुक्यातील जी गावं आहेत जी शिवतारे साहेबांनी प्रस्तावित केली आहे त्यासाठी आमदार दिलीपराव मोहितेंनी सुद्धा पुढाकार घेतला होता, खासदार आढळराव पाटलांनी सुद्धा पुढाकार घेतला होता. तर याबाबत शासनाने न्याय्य भूमिका घ्यावी व या योजनेला गती द्यावी असंच मला या ठिकाणी वाटतं. आज मी समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये वावरत असताना बेधडक महाराष्ट्राच्या वतीने मला काही प्रश्न विचारले गेले की तुम्ही नितीन गडकरी साहेबांवर विकासाचा राजमार्ग हे पुस्तक लिहिलं आहे, तुम्हाला गडकरी साहेबांचं म्हणजे काय आवडलं, की कोणता स्वभाव किंवा कोणतं वैशिष्ट्य त्यामध्ये तुम्हाला दिसलं. तर मला एकच सांगावंसं वाटतं, मी जरी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत असलो तरी मी सामाजिक हेतूने जास्त काम करतो. किंवा मी ग्रामविकास प्रतिष्ठान असेल, कळमोडी पाणलोट विकास संस्था असतील किंवा शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड असेल, या 3 सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मी अनेक उपक्रम महाराष्ट्रभर राबवले आहेत. मुंबईमध्ये मी काम करतो. आणि हे करत असताना माझा वलय हा कविता संग्रह प्रकाशित आहे, स्वातंत्र्योत्तर भारत हा सुद्धा कविता संग्रह प्रकाशित आहे. भारताचे माजी सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड यांच्या कार्याच्या गौरवार्थ मी कनेर सरची यशोगाथा या स्मरणिकेचंही संपादन केलं होतं. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड गौरव, महाराष्ट्र ग्रामविकास गौरव या 2 स्मरणिकांचंही संपादन केलं आहे. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचा मला 2007 सालापासून परिचय आहे आणि साहेबांबरोबर कार्य करण्याचं मला भाग्य लाभलं. आणि साहेबांचं गुणवैशिष्ट्य म्हणजे की त्यांची जी कामाविषयीची जी समर्पित वृत्ती असते किंवा विरोधकांविषयी सुद्धा त्यांच्या मनामध्ये जो प्रचंड आदरभाव आहे, त्यामुळे आजही देशामध्ये अनेक नेते आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, त्यांच्यापासून अनेक नेते आहेत. परंतु 2014 ते 2019 या शासनाच्या कालखंडामध्ये लोकसभा निवडणूक 2019 पूर्वी गडकरी साहेबांच्या कार्याचं कौतुक
साक्षात सोनिया गांधीपासून विरोधी पक्षाच्या मान्यवर नेत्यांनी स्टँडिंग ओवेशन देऊन लोकसभेमध्ये केलं, की आजही पाहतो देशामध्ये रस्ते विकासाची प्रचंड कामं त्यांच्या नेतृत्वाखाली चालली आहेत. आणि त्यामुळे कार्यकर्ता म्हणून नाही तर लेखक म्हणून त्यांच्या जीवनावर पुस्तक लिहावं अशी मला खूप इच्छा 2018 निर्माण झाली. आणि त्यानंतर मी साहेबांना पत्र लिहिलं आणि साहेबांनी त्याच्यावर अनुकूल शेरा मारून मला पुस्तक लिहिण्याची परवानगी दिली. आणि ते पुस्तक 6 जानेवारी 2019 रोजी साहेबांच्याच हस्ते नागपूर येथे प्रकाशित झालं. त्यानंतर मला दुसऱ्या आवृत्तीसाठी सुद्धा त्यांनी परवानगी दिली आणि दुसरी आवृत्तीसुद्धा आता 9 जानेवारी 2019ला 9 जानेवारी 2021ला नागपूर येते, तर 13 डिसेंबर 2020ला मुंबई येते आम्ही ते पुस्तक प्रकाशित केलं. मुंबई येथे फडणवीस साहेबांनी आणि नागपूर येथे गडकरी साहेबांनी ते प्रकाशित केलं. त्यानंतर आम्ही दिल्लीला गेलो होतो. दिल्लीला गेल्यानंतर भाजपच्या कार्यालयातून आम्हाला गडकरी साहेबांच्या निवासस्थानाकडे जायचं होतं. तर तिथं आम्ही एका टॅक्सीला हात केला. तर त्या टॅक्सीला हात केल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही टॅक्सी चालकाला सांगितलं की आम्हाला अकबर रोडला जायचं आहे. तो अकबर रोड कहाँ जाने का है. त्याला म्हटलं मोतीलाल प्लेस 2 मोतीलाल प्लेस गडकरी साहब का निवासस्थान. तर त्याने आम्हाला असं सांगितलं, मैं उधर का 150 रुपये लेता हूँ, लेकिन आप गडकरी साहब के यहाँ जा रहे हैं इसलिए मैं 100 रुपये लूँगा. मतलब ऐसा क्यों. वो बोला मैं नोएडा का हूँ और गडकरी साहब क्या रास्ते बना रहे हैं, वो देश के प्राइम मिनिस्टर होना चाहिए. आणि त्यानंतर ते गडकरी साहेबांचं निवासस्थान येतपर्यंत आमची चर्चा झाली. आणि त्यानंतर मी त्याला पुस्तक दाखवलं. म्हणजे मी साहेबांवर असंच पुस्तक लिहिले आणि आता मी साहेबांनाच भेटायला चाललोय. तर त्याने सांगितलं की तुम्ही हे पुस्तक मराठीत लिहिले, तुम्ही हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये लिहा आणि मग ते गडकरी साहेबांचं कार्य जे आहे ते आमच्यापर्यंत येईल. आणि त्याच वेळी मी निर्णय घेतला की मला इंग्रजीमध्ये पुस्तक लिहायचं. मी स्वतः MA इंग्लिश आहे आणि शिक्षक म्हणूनही मी इंग्रजीचं 15 वर्ष काम केलेलं आहे. आणि नंतर गडकरी साहेबांच्या बंगल्यावर गेल्यानंतर मी साहेबांना ते पत्र दिलं की मला इंग्रजी पुस्तक लेखनाचा अनुवाद करण्याची परवानगी द्यावी. आणि ती परवानगी मला गडकरी साहेबांनी 19 फेब्रुवारी रोजी दिली. म्हणजे की पूर्ण विरोधक असो किंवा सत्ताधारी असो, सर्वांमध्ये आदरभाव असणारी ती व्यक्ती, या दृष्टिकोनातून मी त्यांच्यावर लेखन केलं आणि मला ती संधी मिळाली. हे मी माझं भाग्य समजतो. मला शेवटी या ठिकाणी एकच नमूद करायचं आहे की बेधडक महाराष्ट्राचे जे निर्माते आहेत किंवा ज्यांनी ही संकल्पना रुजवली ते ज्येष्ठ साहित्यिक अरुणजी वाळुंज सर, की ते दर आठवड्याला कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना हे व्यासपीठ उपलब्ध करून देतात आणि त्याद्वारे आपण आपली भूमिका मांडू शकतो. हे निश्चितच वाखाणण्याजोगं आहे. मी त्यांचं मनःपूर्वक आभार मानतो. त्यांनी मला ही जी संधी उपलब्ध करून दिली या ठिकाणी बोलण्याची, त्याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी आहे. आणि या माध्यमातून मला या फेसबुक लाईव्हमध्ये जे सहभागी झाले असतील किंवा नंतर हा व्हिडिओ कोणी पाहिल त्यांना एकच सांगावंसं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अनेक योजना होतात, अनेक आंदोलनं केली जातात. आपण पाहतो मराठा मोर्चासाठी राज्यभरात किती आंदोलनं झाली, तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न संपला नाही. तो आज सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. आज आपण पाहतो 50 कोटीची योजना आज 300 कोटीपर्यंत खर्च वाढत चाललेला आहे. आणि आज जर 24 वर्ष झाले ही योजना होणार 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 नागरिक आतुरतेने वाट पाहत आहे. आणि त्यामुळे आता अशी परिस्थिती व्हायला लागली की लोकांचं सुद्धा जे गांभीर्य ते कमी होत चालले, की लोकांना सुद्धा वाटतंय की आता काही ही योजना होणार नाही. परंतु मला असं वाटतं की सर्व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते असतील, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते असतील, शेतकरी असतील, या सर्वांनी एकत्रित यावं, एकत्रित लढा दिला जावा, शासनाला जाब विचारावा, लोकप्रतिनिधींना पाठपुरावा करावा, प्रशासनाकडे पाठपुरावा करावा आणि ही कळमोडी उपसा जलसिंचन योजना जी आहे ही सातगाव पठारपर्यंतच मर्यादित न ठेवता खेडचा जो पूर्व भाग आहे तसेच केंदूर पावळपर्यंत हे पाणी दिलं जावं. आणि त्यासाठी जलसंपत्ती नियमन प्राधिकरण असेल किंवा राज्य शासनाची तांत्रिक सल्लागार समिती असेल किंवा राज्य शासन असेल यांच्याकडे ते सर्व प्रस्ताव मंजूर व्हावेत. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा एवढंच मला वाटतं. आणि कळमोडी योजना पूर्ण व्हावी असं वाटतं. परंतु आज मी ज्या तळमळीनं जे हे कार्य केलंय त्यावरून मला असं वाटतं की कळमोडी योजना ही एक मृगजळ आहे. जसं आपण म्हणतो वाळवंटामध्ये ओळ्यासीच असतं. आज आपण पाहतो की
पाणी येणार 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 म्हणून आशेवर असलेली ही जी गावं आहे त्यांना काही पाणी मिळतच नाही. आणि त्यामुळं आपण पाहतो की जर एखादी योजना खूप काळ रेंगाळली तर त्याचं गांभीर्य नक्कीच कमी होतं. त्याचं वास्तव जे आहे ते लोकांना सुद्धा त्याचं महत्त्व पटत नाही. त्यामुळे मी या ठिकाणी आवाहन करतो सर्वांना की सर्वांनी एकत्रित यावं आणि या योजनेसाठी पाठपुरावा करावा आणि नक्कीच ही योजना पूर्णत्वास जाईल. आणि त्यासाठी थोडा काळ लागेल, परंतु एक दिवस थिटेवाडी धरणापर्यंत हे पाणी नक्कीच येईल अशी मला आशा आहे. आणि शेवटी सर्व काही आशेवरच असतं आणि त्यासाठी मी मधुकर कंधारे साहेबांचं सुद्धा स्वागत करतो. सातगाव पठार पाणी संघर्ष समिती त्यांनी या ठिकाणी नमूद केलं की ते आपल्या पाठीशी आहे. मधुकर गिरबिले सर जे सामाजिक क्षेत्रात सातत्याने मोलाचं योगदान देतात त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे या फेसबुक लाईव्हमध्ये जे सहभागी झालेत या सर्वांचं मी आभार मानतो आणि अरुणजी वाळून सरांचा आभार मानून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार.